नमस्कार, हनीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, तब्येत बरोबर नसल्यामुळं 2 दिवस आपला व्हिडिओ आलेला नाही. तर आजची आपण रेसिपी पाहू. इथं पहा, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ अशा पण इथं घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची 2-3 पाण्याने. नंतर आपल्याला एक कुकरमध्ये घालायचं आहे डाळ, टोमॅटो, परत वांगे चिरलेले आणि थोडेसे हळद, तेल घालून आपल्याला कुकरला ह्याला 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या. जेवढं डाळ शिजायला पाणी लागेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला. इथं आलं, मिरची, लसूण, खोबऱ्याचा खीस आपण घेतलेला आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं. तर पहा, इथं आपण फोडणीसाठी तेल घातलेलं आहे, जिरे, मोहरी आणि हळद पण घालायची थोडीशी तेलामध्ये, म्हणजे आपला कलर जो आहे तो एकदम छान येतो. तर पहा, इथं आपण मसाले टाकलेले आहे परतायला. लाल तिखट, काश्मीर मिरची, धना पावडर आणि छान आपला मसाला असा परतून घ्यायचा. मसाला आपला परतून झाला. इकडं डाळ पण पहा आपली छान शिजलेली आहे. डाळ वांग जे आपण शिजायला घातलं होतं तर ते हे मसाल्यामध्ये घालायचं. आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी घालायचं त्याच्यामध्ये. त्यानुसार आपण हे पहा, एकदम छान झालेलं आहे आपलं डाळ वांग. तर हे तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत एन्जॉय करू शकता. तर खूप छान लागतं आणि भातासोबत पण ही भाज्या डाळ वांग जे आहे ते एकदम छान लागतं. तर पहा, इथं आपण असं डाळ वांग आमच्या आजोबांना खूप आवडतं. तर आज त्यांच्यासाठी आम्ही हे बनवलेलं आहे. तर मुलांना पण टिफिनला वगैरे होऊन जाईल आणि घरी पण खायला. तर पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.